किती वेळा समजावून सांगितलं तरी पण ऐकतच नाही. हा चाल 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 चाल. त्याच्याच्यानं आईचे मला बी बोलणे भेटले आणि त्याला भेटले. ऐकतच नाही, आपली चितपणा लावते. बरं जण आईनं का नाही रोखलं आम्हाला, तर थांबवलं तर नाही तर ओलं झालं असतं अजून आणि मी बिमार पडली असती. तुले काही अक्कल गिक्कल हाय का नाही व संध्या? अक्कल गिक्कल हाय का नाही थोडीशी बी? का चालली नवऱ्याच्या मांग 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 मांग? काय चांगलं आहे काय नाही आपल्यासाठी हे नाही समजत का? निमोनिया झाला काही झाला पाण्यात वली होशीन तर आ चालली त्याच्या मांग मांग त्यानं जसं म्हणलं तसं. तुले स्वतःची अक्कल काहीच नाही का? लेकरू आहे पोटात, बरं आहे का अशा याच्यात फिरणं? त्याले तर अक्कल नाहीच आहे. अक्कल राहिले नाही ऐकलं ना, शेवटी ते गेलंच ना गाडीवर. मला नाही जात केलं आणि म्हणे काहीतरी पोडी आणायला जातो म्हणे. तिकडल्या तिकडून गेलो आणि मला फोन केला त्यानं काही मी गेलो म्हणून दुसऱ्याच्या गाडीवर. मित्र आला त्याला घ्यायला वाटते त्याच्यासोबत गेला. हो का जी? गेले बी केवलजी? मला तर सांगितलं नाही त्यानं जातो का काही बा म्हणून. त्याची लयच इच्छा होती जायची. फोनावर फोनच त्याच्या मित्राचे. नका जाऊ म्हणलं तरी नाही जात म्हणे, म्हणे नाही जात म्हणून आणि तिकडल्या तिकडून चालले गेले. जाऊ दे आता, थोयन जेवण करून आपल्या पुरता स्वयंपाक बनव. काय बनवून राहिली? काय बनवायचं असन तर सांग, बनवून देतो तुले मी. काही मदत गिदत करायची असन तर सांग मला. काय बनवून राहिली? कुकर मांडलेला दिसून राहिला ना. आई बाबांना आंबे आणले, म्हणे रस बनव, पुऱ्या बनव म्हणे. आता सीझन जाते म्हणे आंब्याचं, तर या आखरी वेळेस खाऊन घ्या म्हणे रस म्हणे. मग काही 12 महिने भेटत नाही म्हणे बाबा, तर मग काही आंब्याचा रस बनवतो आणि पुऱ्या बनवतो आणि कुकर तर लावलाच आहे वरण भाताचा, तर फोडणीचं तिखटवालं वरण बनवतो आणि पुऱ्या काढतो 2-4. जमन का? आता बाई 3 जणांसाठी एवढं बनवतं का हो? आता ते पोरग सगाईली गेलं तर ते जेवणच करून येन आणि कधी येते न कधी नाही. 11 वाजते का 12 वाजते त्याले. आणि बनव बाई, जाऊ दे. त्या सासऱ्याची इच्छा आहे रसनं पुऱ्या खायची तर बनव बाप्पा बनव. आणि थोडंसे जास्त पुऱ्या करजो, रसही थोडासा जास्त करजो. त्या सोनीच्या घरी नेऊन देईन. ते अशा काही आणून देते हो आपल्या घरी, तर तिले थोडंसं नेऊन देईन म्हणलं. बनव मग. हो आई, जास्त बनवतो थोडंसं. पण मी काय म्हणलं, पुऱ्या कानी मी लाटून देतो, कणी काही भिजवतो, पुऱ्याचंही भिजवतो आणि कानी लाटून देतो पुऱ्या मी. तुम्ही कानी काढून घ्यान का ते? कारण की मला नाही का तेलाचा वासच येते जी अशा याच्यात काऊन तर ते तळाच्या वेळेस, तर तुम्ही तळून घे जा फक्त. चालन का? आहो बाई संध्या, सांगायचं ना मले वास येते म्हणून. सांग ना तर बाई, मी काय कामाले मागं पुढं पाहतो का बाई? सांगायचं मले कायच्यानं तुले त्रास होते कायच्या त्यानं नाही. अशा याच्यात वाजगीस येत राहते. बरं तू का नाही पुऱ्या गिऱ्या लाटून घे आणि मला आवाज दे, मी काढतो. मग लागेच तू थांबूही नको इथं स्वयंपाक रूममध्ये. आणि त्यावरी मी हे आंबे आहे ना, आंबे का नाही चांगले पाण्यातून हे करून नाही का रस बनवून घेतो. तू पायशील नाही बाई बरोबर. एक तर आंबे आता यावेळेस नाही का चांगले राहणार नाही, खराब गिरा बसले तर. नाही, आंबे तर चांगले दिसून राहिले, पण आता अंदरून पाहिले नाही बा. राहू दे ना, पाहतो ना मी. पाहतो मी, पाण्यात टाकलेले आहे, करतो ना मी रस. नाही, लसण फसन लिंवळ टमाटर घे चीर आणि का नाही तिखट वरण बनवून घे तू आणि पुऱ्या लाटून घे. मी तैवरी रस बनवतो आणि मग मी का नाही पुऱ्याही काढून घेतो. मग लागेच तू तुझ्या रूममध्ये जाऊन बस बाई, मी पुऱ्या काढतो मग. तसं करतो मग. तुम्ही रस बनवता का? ने ना मग आंबे, हे वाले घेऊन जा आंबे तुम्ही आणि बनवा मग तिकडं रस. मग मी फ्रीजमध्ये का नाही हे ठेवू नाही देईन रस, म्हणजे थंडा थंडा थोडासा बरा लागते गरम पुऱ्यासोबत. आणि साखर मग नंतर वेळेवर टाकता येते. ठेवजो जास्त थंडा नको होऊ देऊ. आमच्या दाताले झोमते. ठेवजो. आंबे तर मस्त दिसून राहिले बाई, हे कडक कडक चांगले आंबे आहे. मागाचे असं नाही. आंबे चांगले आहे आई, मी पाहिले ना आता. आंबे गिंबे चांगले आहे, थोडंसं चांगलं पाहिजे. आता माय मला तेवढंही समजणार नाही बिचारे, पाहतो ना. चाप बहीण माय बिन तर तिथं दिवा लावला लेकानं आणि बेसरम सारखा माया तोंडाच्या समोर येऊन बसलो. आता काय बाबा मध्ये बोलतच राहान का तुम्ही? जन्मभर बोलतच राहान का? आता झाली माझ्याकडून गलती. राहू दे ना हो बाप्पा, एकाच गोष्टीचा नांदा लावून राहिले कालपासून. तर झालं असं ना, त्या पोराले खाऊही नाही देऊन राहिले, घेऊही नाही देऊन राहिले. जे मांग लागली त्या पोराच्या. तर भादर भादर नको करू तू जास्त. तुझ्या लाडानं वाया गेलं ते. स्वयंपाक झाला का हे सांग पहिले मला. स्वयंपाक झाला का? भूक लागली. आणि त्या लाईनाच्या घरी भाजी नेऊन देजो आणि थोडीशी जास्त देजो, आई खाते. थोडंसं चिकन नेऊन देजो तिकडं. देतो ना. या पोट्टीलीच तर पाहून राहिली कैची गेली हे तिच्या काकाच्या घरी. याचीच आहे अजून. कायले हिंडते तर पाण्या पावसाची इकडे तिकडे सोनी. पण तिचं टेन्शन आलं. हे पोट्टी चिकन नाही खात, मटन नाही खात, अंडे नाही खात, काहीच नाही खात.
काय करावं तिच्यासाठी भाजीचं तर तिला नेऊन देतो म्हटलं, करून इले थोडीशी भाजी, आणि तिच्या घरची काय आहे काय नाही तर घेऊन येतो म्हणलं इकडं. ते काय ते तर आली सोनी, ते काय भाजी दिसते तिच्या हातात. कुठं गेलती हो तू? त्या काकाच्या घरी गेलती ना? हे भाजी तिथूनच आणली का तुला? मटकीची दिसते वाटते. कोणत्या काकूना दिली काय? आज कशी दिली बापा बिना म्हणल्या ना त्या काकूना भाजी? आई काकूनच म्हणलं स्वतःवरून, म्हणे भाजी घेऊन जा म्हणे सोनू म्हणे, आणि तुमच्या घरची काय असेल तर घेऊन या म्हणे काकासाठी. काका हे मटकीची भाजी खात नाही म्हणे. तर मग मी म्हटलं ठीक आहे, आमच्या घरी म्हटलं चिकन बनवलं म्हटलं तर आणा म्हणे मग थोडंसं. तर आता मुनी येऊन राहिली होती, पण ते मुनीले ठेस लागली पायाले, तिच्या बोटाले लागलं ना मांदा, तर ते चालली गेली वापस लढत लढत. असं हो का? चल मग ह्याच प्लेटमध्ये घेऊन जाय. आपल्या 2-3 प्लेटा पहिलेच आहे, तिच्या घरी आणून देत नाही ना काही नाही. ह्याच प्लेटमध्ये घेऊन जाय. जाय ते दुसऱ्या ह्याच्यात काढून घे. चल मी तुला भाजी देतो. थोडीशी जास्त देजो आईसाठी, हा थोडीशी जास्त देजो. आई वाढ बरं लवकर, जेवायचं भूक लागली मध्ये वाढ. देतो ना जी, देतो ना तुमच्या मायासाठी. जसं काही देणारच नाही खरं, सांगितलं ना मला 3 वेळा झालं या माणसाचं सांगणं. हा माया आईसाठी देजो, माया आईसाठी थोडीशी जास्त देतो ना. माहित आहे ना तुमची माय आहे तर तिथं. अहो अशी ते मागं पाहिजे नंदा मामी आली, नंदा मामी आले ते पाय काहीतरी घेऊन आले वाटते. कायचा बार होई बा आज? मामी कायचा बार बनवला बापा? पुऱ्या गिऱ्या दिसते, रस. हा आमाय बाई नंदाई रस न पुऱ्या आणून दिल्या वाटते तुम्ही तर. आता जमलं मग सोनीचं. मस्त रस पुऱ्या मटकीची भाजी. हा काऊन आशा तुम्ही नाही खात असता का रसगीस? पुऱ्या गिऱ्या खात नाही तुम्ही, असं काऊन म्हणता? आजी नंदा मामी आमच्या घरी काही चिकन बनवलं होतं, हे पोट्टी खात नाही ना, त्याच्यामुळे लायण्याच्या घरी नेऊन देतो. नेत ना तुम्ही थोडस, न्या देवा असे मामीले दे थोडस. अहो नाही 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 हो आशा, राहू दे राहू दे. अहो कानी केवळ गेलं सगाईले, ते खाते चिकन मटन, त्याला जे असलं ते चालते, पण ते हाय नाही ना घरी. सगाईले गेलं ते पोट्ट, मग कोण खाईन घरी? संध्याकाळी खात नाही, मी फक्त अंडेच खातो. आणि काय म्हणते तू, असा बापही नाही खात बाई, तुझे बाबाही नाही खात. खोट्या बोलून राहिले मामी तुम्ही. मामा खात नाही तर काय मायवाले? अगं प्रकाश तसं नाही, खाते घेते ते, पण आता औषध चालू आहे ना त्याइले वाताचं, संधी वाताचं, तर त्याच्यामुळे नाही का सर्व बंद आहे त्याचं, म्हणून म्हटलं खात नाही म्हणून मी औषध चालू आहे. घे हो बाई आशा, घे बरं घे, मी घरी जातो पाण्या पावसाचं. घे नंदाई थोडशा थांबा. हे सोनू जोडो भाजी देतो चिकनची, त्या लायण्याच्या घरी नेऊन द्याले. अंधार आहे का नाही तिले थोडं घेऊन जा तिथपर्यंत, मग येते धावत ते नंतर. थोडंसं तुमच्यासोबत घेऊन जा तिथपर्यंत. चाल हो बाई सोनू, चाल बरं, चाल मग, चाल लवकर लवकर चाल. अंधारही मोठा आहे बाई बाहेर, तशी लाईट फाईट आहे म्हणा, पण हे पाण्या पावसाचं काही बी निघायची भ्याव लागते ना ही राईट चुकाट्याचं. चप्पल घाल ना, चाल. जाय बाई सोनं, जाय बरं, ठेवून दे घरात भाजी, ते ना दे त्या नेऊन तिले. बुडी वाट पाहत असन, बुडी जेवली नसन अजूनपर्यंत. बरं झालं जी आई काही निघालं नाही रिपोर्टमध्ये की डेंगू फेंगू टायफाईड. लय चांगलं झालं, आम्हाला लय भेव लागून राहिला होता. मी म्हणलं यायले अचानक कसा काय आला बाई ताप. काही देऊ का तुम्हाला? जेवून घ्या ना, नाही तर थोडंसं जेवून घेता का? आणू का जेवण थोडंसं? खाऊन घे ना थोडंसं. नाही हो बाई शालू, नाही अहो आताच नाही जेवत, भूक नाही बाई मले. मी नंतर जेवीन पाहिन, मला भूक लागली तर 1 कप चाय दे बाई मांडून, चाय दे. असं कसं आता ताप थोडासा कमी आहे म्हणा, पण तरी थंडी लागून राहिली ना, तर त्याच्यामुळे चाय देतं का बाई थोडासा बनवून? हो शालू, मला जेवशा नाही वाटून राहिलं, चायच पिवशा वाटून राहिलो बाई. थोडासा चाय दे ना बनवून. आधी पण थोडंसं जेवा लागत होतं जे आई तुम्हाला, नुसता चाय खाली पोटात. गोळ्या घ्या लागते, काही घ्या लागते. आता गोळ्या आहे तुमच्यावाल्या, थोडंसं जेवून घ्या आणि मग लगेच चाय पेजा. जेवल्यावर गोळी घेतल्यावर मग देईन ना थोडासा बनवून चाय. पण बाई शालू जेवण होणार नाही ना माझ्याकडून, खडू लागून राहिलो हो बाई तोंडवर. जेवण होणार नाही म्हणून चाय म्हणून राहिली मी. नाही ते बरोबर आहे, तापात तसंच लागते जी आई, पण का नाही जेवा लागते तरी पण. गोळ्या मग कसं घ्यान तुम्ही? गोळ्या खाली पोटात घ्यान तर तुम्हाला चक्रावल्यावानी होईन, अंगात येईन त्या गोळ्या. थोडंसं खाऊन घ्या, नाही काही जास्त तर वरण भातच खा, थोडासा अर्धी पोळी खा त्याच्यासोबत. काऊन बाई शालू जेवत नाही म्हणते का? ते जेवत नाही म्हणते सविती. आई म्हणून राहिल्या बाबा आई, त्याला बरं नाही वाटत ना, कडू वाटते म्हणते, तर चायच मागून राहिल्या. पण मग गोळ्या कशा घ्या? गोळ्या घेतल्याशिवाय ना त्याचा ताप कमी नाही होणार आणि तब्येतही बरी नाही होणार त्याची. गोळ्या तर द्यास लागल ना, म्हणून विचारायला मला यायले कशा गोळ्या द्याव बा बिना जेवल्यानं. नाही सविते,
जेवण करून घे थोडस, काही हो अर्धी पोळी करून हो, थोडस जेवण कर, गोळ्या घ्यावं लागते. बिना जेवल्या नका नाही तू गोळ्या घेऊ नको बरं. जाय बाई घेऊन ये ताटात, जाय बरं, जाय तिला सांगतो मी जेवायला, जाय. पोटात बसला तिकडं, माय दे असं नाही येऊन पाहायचं का काही माय देऊन नाही राहिली काही नाही, तर तिकडं बसलं बायकोसोबत बोलत त्या रूम मध्ये. बापासोबत नाही बोलत काही शब्द लेखाचं. कालपासून ते गुन्नूच करून राहिलं, आलं तर माझ्याकडे इकडं तोंड करते कराडी, एक शब्द बोलून नाही राहिला माझ्यासोबत हे सागऱ्या. हे माणूस बाई ठेवल्या पोराच्याच मागं लागते, काही नाही ना, बोलत नाही करून. तर तिच्या मनात राग आहे, याची दुसरी बायको झाली मंदातच पैदा व्हाले, आणि तिचं पोरग बाई आणि सून, आणि काय सांगावं त्या पोराच्या मनात राग आहे, ते एवढ्या लवकर जाईन का बाई जाग. तुम्ही काही म्हणलं का जी आई, काही आणून देऊ का तुम्हाला, काही म्हणलं का, मला आवाज दिला का? नाही हो बाई नाही शालू, मी काहीच नाही म्हणलं. अहो हे त्या बाबाची गोष्ट, त्या सासऱ्याची, येऊन जाऊन त्या पोराच्याच मागं लागते म्हटलं. आता त्याला राग येऊन राहिला तर त्याचा राग शांत होऊ द्या लागन का नाही, त्याच्या मनात आलं तर बोलन बाई, जबरदस्तीच करते बाई हा माणूस ठेवल्या पोराले बोलाले. जाऊ द्या तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी जेवण आणून देतो, तुम्ही खा ना, गोळ्या घेऊन घ्या. मलाच बोलतो सविती तू, त्या पोराच्या करीने नाही दिसत तुले, मलाच बोलून राहिली काय तू बोलाले. हे पोट्ट किती हेकडवानी वागून राहिलं लेकाचं माझ्यासोबत, ते नाही दिसत तुले, मलाच बोलतो नवऱ्याने. काय बोलू बापा, मी तुम्हाला नाही म्हणत, मी त्याला नाही म्हणत. जा आपल्या शालूले सांगा आणि जेवण घेऊन याले लावा तुमच्यासाठी, बी तुम्ही जेवून घ्या थोडंसं. आम्ही कोणाला काय म्हणू बापा, तोही नाही ऐकत तुम्ही नाही ऐकत. जा बापा, दोघाही जणाला काय करायचं आहे करत बसा. जा घ्या शालू, हे बाबाले आणू बाई एक ताट, बाबाले आणू का? ठीक आहे आणतो ना. मला राहायचं नाही इथं सागरजी, मी सांगतो, मला इथं राहायचं नाही. आई पूर्ण माया अंगावर टाकून देते कामं, मी थकून जातो कामानं. मला नाही राहायचं, मला यायचं तिकडं. तुम्ही काऊन बदलवलं, काऊन गेले तिकडं, आणि तुम्ही काऊन सोडला तो फ्लॅट? ते पुन्हा करा तुम्ही तो फ्लॅट, मला तिकडंच यायचं आहे जसं आपण पहिले होतं तसं. आपण माय बिन तर हे काय डोक्यावर पडली का रे, मायच्या घरी गेली तर तिथंही सुखानं नाही राहून राहिली. 10 वेळा फोन करू मला राहायचं नाही करते. इथंही मायबापाच्या घरी मायवाल्यासारखी सुधी राहिली नाही तू, तिथं त्या मायबापाच्या घरी सारखी सुधी राहून नाही राहिली. आता काही चंद्रावर घेऊन जाऊ तुले? चंद्रच राहिला फक्त बाकी. काय करू मी वर? आणि आता मी सोडला म्हटलं ना तुले फ्लॅट, तिथंच राहते मायच्या घरी. नाही रत्नाजी, तर आई लय कामं सांगते ना, मला लय कामं सांगते आई, मला पूर्णच कामं करायला लावते. तुला इथं 2 कामं करायला जीवार येत होते ना, माईसोबत भांडण करत होती ना तू. आता तुझ्या मायासोबत भांडण करतो का काय तिथं काम आले? कामासाठी आईले कसं काय म्हणू मी? आईले म्हणलं तर आई मला बोलणार नाही का? मी नाही म्हणू शकत आईले, काहीच नाही म्हणू शकत. ते कामाला जाते दोन्ही टाइम. इथं तर लय मोठं काम होतं ना माझ्या घरी. मा आईसोबत रोज भांडण करत होती. आता मग राही ना तुझ्या मायच्या घरी. तुझ्या मायच्या घरी राहिले काय रे, इकडे येतं मी आणणार नाही. आणि याच असं तर मायावाल्या घरी इथं या लागन आणि काम करावं लागन तुले. कामाची झंझट लागन नाही मला इथं. आणि तसंही बी आई काही तुले इथं येऊ याले हो नाही म्हणणार आहे. हो म्हणणार नाही, मी आणत नाही तुले इथं. तेच नाही यायचं तुमच्या आईच्या घरी, मलाच नाही यायचं आहे. तुम्ही त्या फ्लॅट मध्ये जा, मी येतो तिथं. राहुल दादाला आणून मागतो. तू ठेव बरं राणे, फोन ठेव बरं, ठेव. पहिलेच घरचं वातावरण बरोबर नाही, आईची तब्येत खराब आहे एकतर. बाबाचं मायवाला काशात चालू आहे, त्याच्यात तू येवाला आगाऊ नको लावू मला. डोक्याला ते टेन्शन नको देऊ मायवाल्या. ठेव फोन लवकर, खाऊ दे मला थोडस. आत्ताच आलो दवाखान्यातून, आईला आत्ताच आणलं दवाखान्यातून. ती नाटकाची बहीण माय बिन तर माय बापाच्या घरी सारखी सुधी नाही राहून राहिली राणी. सागर भाऊजी जेवण करून घ्या ना थोडंसं. आई बाबा जेवून राहिले तिकडं, तुम्ही बी जेवण करून घ्या. बेली का बाई तू? चाल थांब, काकाले थोडंसं जेवण देतो वाढून. काकाचं जेवण झाल्यावर मग तुला झोपवतो ना मी. आई झोपाले चाल ना, देव लागून राहिला. आई झोपाले चाल ना, आई झोपाले चाल ना. हो मा, थांब काकाला जेवण वाढून देतो ना, मग आपण झोपाले जाऊ. देतो मा जेवण वाढून. आपण आजी जेवून राहिले, काकाला देतो ना, काका उपाशी राहीन का नाही मग. काकाला जेवण देऊन देतो. पोरगी रडून राहिली तरी पण जेवण देतो म्हणते यावाले वहिनी. एवढी पोरगी चालू आई करते तरी पण माझ्यासाठी थांबले आहे त्या जेवण द्यासाठी. ह्या खरंच चांगले आहे का नाही हे स्वभावाने मला नाही समजून राहिली यायचं. तुम्ही घेऊन जातील झोपाले, मी घेतो माझ्या हातानं घेतो मी. तुम्ही घेऊन जातील झोपून द्या पहिले. देतो ना मी वाढून देतो ना, थांबतो ना तुमचं जेवण होतपर्यंत. आई ना बाबा तसे जेवून राहिले का नाही तिकडं, देतो ना आणून मी. ते बी राहते माझ्यासोबत. नाही ते राहणार नाही, तुम्ही तिला झोपून द्या. ते घाबरलेली आहे, मी घेतो मी माझ्या हातानं. तुम्ही ते हे नका करू, मी घेतो. ठीक आहे मग, ठीक आहे. ह्या वहिनीत ना राणीत खरंच जमीन आसमानचा फरक आहे.
हा मी अलग राहूनही पाहिलो राणीसोबत तरी तिचं जशानं तसं आणि एकत्रही जशातनं तसं त्या बहीण लय फरक आहे याच्या दोघीत. बरं मित्र आणि मैत्रीण एक विचारतो तुम्हाला, माझे व्हिडिओ आवडते का नाही आवडत? सबस्क्राईब करून नाही राहिले तुम्ही, कंजूसपणा करून राहिले सबस्क्राईब करायला. थोडे सबस्क्राईब पटपट वाढवा ना. लवकरात लवकर सबस्क्राईब करत चला. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा मात्र नक्की. ठीक आहे, बाय मग.